हरिओम. आज सोमवार 8 डिसेंबर 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा भाग ते आपल्याला आज सांगणार आहेत की देहाला भगवंत प्राप्ती करताच सांभाळावं. देहाला सांभाळणं जरूर आहे, परंतु भगवंत प्राप्ती करता ते करावं, विषयाकरता नाही करायचं. बाहेरचा लौकिक सांभाळा, पण होते नव्हते ते घालवलं, त्यात काय मिळवलं? हा वेडेपणाच म्हणायचा ना. आतल्या खोबऱ्याचं रक्षण करण्याकरता करवंटीची जरुरी आहे. केवळ बाह्यांगाचीच जपणूक करणं हेच काही मनुष्याचं अंतिम उद्देश नक्कीच नाही. बाह्यांगाचं सुख हे काही खरं नाही. मी माझं यापासून आपण द्वैताला सुरुवात करतो. कल्पनेने जेवढं समजेल तेवढं पाहू लागतो, परंतु शेवटपर्यंत मी कोण याचा आपल्याला पत्ताच लागत नाही. आपली चूक झाली असं समजलं म्हणजे दुरुस्त करण्याचा मार्ग पाहावा. आता जिथून आपली वाट चुकली तिथे परत यावं लागतं. मी देही असं म्हणू लागलो, इथे आपली वाट चुकली. असत्याला सत्य मानलं, ही आपली चूक झाली. आता विषयामध्ये सुख आहे ही आपण कल्पना केली आणि त्याचा अनुभव आपण अनेक वेळा घेतला बरं, तरी अजून आपली ही कल्पना खरी का खोटी हे आपल्याला कळत नाही. हे मात्र औरच आहे. खरोखर प्रपंच हा टिपऱ्यांच्या खेळाप्रमाणे. टिपऱ्यांच्या खेळात एकाला टिपरी दिली की तो लगेच पुढच्या गड्यापाशी जातो. त्याप्रमाणे हा प्रपंच स्थिर नसून सारखा बदलणारा आहे. आपले जन्म आणि मरण एक प्रकारे रोज घडत असते. आपण निजलो, झोपी गेलो की मरण समजायचं, उठलो, जागे झालो की आपला जन्म झाला असं समजावं. एखाद्या तुरुंगात पुष्कळ कैदी असतात. कोणी काही केलेलं असतं हे खरं, तरी जे करू नये ते प्रत्येकाने केलेलंच असतं ना, ही गोष्ट निश्चित आहे. त्याप्रमाणे जगात जे लोक दुःख भोगतात त्यांनी मागील जन्मी अमुक एक कर्म केलं, हे जरी समजलं नाही तरी जे करू नये ते त्यांनी केलंय, ही गोष्ट निश्चित आहे. परंतु त्यामध्ये भगवंताने एक मोठी सोय ठेवली, आणि ती की जो देहाला विसरेल त्याला त्या दुःखाची जाणीव होणार नाही. जगातल्या दुःखाचा प्रश्न हा मानवी तर्काला समाधानकारकपणे न सुटणारा प्रश्न आहे, आणि म्हणून त्याबद्दल फार विचार न करता जगातलं दुःख शक्यतो कमी करण्याचा प्रयत्न करावा. ज्याला देवाची पूर्णपणे आठवण असते त्यालाच जगाचा दुःखाचा विसर पडतो. जो स्वतःला पूर्णपणे विसरतो त्यालाच भगवंताची प्राप्ती होते. स्वतःला पूर्णपणे विसरायला भगवंताच्या नामात रंगून जाणं हा एकच उपाय आहे. जेवढ्या उत्कटतेने नाम घेऊ तितकं अधिकाधिक आपण नामात नक्की गुंतले जाऊ. मग देहाची आठवण कशाला करायला पाहिजे? देहाची आठवण कशाला राहील? आपण नाम घ्यावं ते आपणच आपल्या कानाने ऐकावं, आणि मग घेता घेता शेवटी त्यात स्वतःला विसरून गेलं की हाच आनंदाचा मार्ग आहे हे लक्षात येतं. नाम अंतरंगात शिरलं की देहाचा विसर पडतो, आणि मग मी कोण आणि देव कोण हे आपोआप कळायला लागतं बरं. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.